नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रांनो, रोज आपण आपल्या स्टुडिओ मधून हा शो करत असतो. आज मात्र मी एका अशा निसर्ग सौंदर्य ठिकाणी आलेलो आहे. काही कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आलेलो आहे, पण तिथे राहून सुद्धा आज जर आपण शिवसेनेच्या वर्धापन दिनावर बोललो नाही तर कसं चालेल. आपण त्यावर बोलणारच आहोत, पण त्याच वेळेला संपूर्ण राज्यभरात कोसळणारा जो पाऊस आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न, शेतकरी राजाला सुखावणं, या सगळ्या गोष्टी विठुरायाच्या कृपेनं होत आहेत. मी आता या क्षणाला आहे पुण्यातल्या मावळ तालुक्यामध्ये. तिथे असलेलं पावणा धरण, बाजूला असलेल्या डोंगर रांगा, तिथे दाटणारे पावसाळी ढग, त्या ढगांचा प्रवास आणि त्या डोंगरातून वाहणारे झरे, धबधबे, या सगळ्यांनी हे इथलं जे वातावरण आहे ते आपण बघू शकता की किती निसर्ग सौंदर्याने ते नटलेलं आहे. या सगळ्या हिरवाईबद्दल किंवा या इथल्या हिरवळीबद्दल ज्याला निसर्गाची दृष्टी आहे, ज्याला नैसर्गिक गोष्टींची आवड आहे, अशी व्यक्ती जर हरखून गेली नाही तरच नवल. तिथे असलेलं पावणा धरण हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते पर्यावरणीय दृष्टिकोनातून काहीस संवेदनक्षम क्षेत्रामध्ये येतं आणि त्याच्या बाजूला असलेलं मळवंडी धरण, तिथे शेतकऱ्यांनी सुरू केलेली शेतीची कामं, पावसाची उपस्थिती, हिरवीगार झाडं आणि इथले डोंगर आणि इथल्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हे दृश्य जितकं सुखावं वाटतं तितकंच महाराष्ट्राचं राजकारण काही हिरवगार नाहीये याची एव्हाना आपल्या सगळ्यांना कल्पना आलेली आहे. जर आपण पाहिलं तर आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आज दोन राजकीय पक्ष हे आपला वर्धापन दिन साजरा करतायत किंवा दोन राजकीय गट. त्यातला एक आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि दुसरा आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा. आता एकनाथ शिंदे यांनी जे महासत्तांतर घडवलं त्यानंतर लोकशाही प्रक्रियेप्रमाणे आपल्याला पक्षाची निशाणी आणि नाव मिळालं असल्याचं एकनाथ शिंदे सांगतायत किंवा त्यांचे समर्थक आणि नेते सांगतात. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खरं तर शिवसेना म्हणजे शिवसेना प्रमुख यांना लोकशाहीपेक्षा हुकुमशाही किंवा एकाधिकारशाहीवर अधिक भर होता किंवा त्यांचा जो काही आत्मा होता संघटनेचा तोच मुळात एकाधिकारशाहीवर होता. पण त्याच ठाकरेंना लोकशाही मानावी लागली आणि त्या लोकशाहीला मानणाऱ्या निवडणूक आयोगाने 10 ऑक्टोबर 2022 ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा गट हा अस्तित्वात आणला आणि त्याच्यावरती निवडणूक लढायला उद्धव ठाकरे यांना भाग पडलं. पण तरीही शिवसेना ही शिवसेना प्रमुखांनी बनवलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असं आहे की शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो. त्यामुळे आज 19 जून 2025 या दिवशी साजरा होणारा वर्धापन दिन नेमका कोणत्या शिवसेनेचा आहे हे आपण आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवू शकता आणि तुम्ही आमच्या बरोबर आमच्या सुरात सूर मिळवून तुम्ही सांगू शकता की नेमकी शिवसेना कोणती खरी कोणती खोटी. तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कळवा. आता आपण येऊया की आजचं जे शिवसेनेचा वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हीच या दोन्ही नेत्यांसाठी एक महत्वाचा कार्यक्रम ठरणार आहे आणि त्यातही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही आता माजी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी लढा आपल्या मुंबईचा या कार्यक्रमाअंतर्गत मुंबईकरांना एक साथ घातलेली आहे आणि धारावीच्या बाबतचा प्रश्न ऐरणीवर आणलाय. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं यश, त्याच्यानंतर विधानसभेमध्ये त्यांनी केलेली चमत्कारिक कामगिरी, या सगळ्याचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे हे सुद्धा मुंबईमध्ये आपला सिक्का वाजवून बघणार आहेत. पण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये एक शिवसेना, त्याचे दोन विभाग किंवा दोन गट तट आपण बघू शकतो. त्यामध्ये होणारी एक निवडणूक आणि दोन युवराज. आता हे दोन युवराज कोण तर आदित्य उद्धव ठाकरे हे एक युवराज जे युवा सेना प्रमुख आहेत आणि
माजी मंत्री आहेत, आमदार आहेत वरळी विधानसभेचे, आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे वारसदार म्हणून किंवा कौटुंबिक वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दुसरे युवराज कोण आहेत तर डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, जे स्वतः 3 वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि त्यांना सुद्धा ही निवडणूक अगदी अजेंड्यावर घेऊन लढायची आहे, कारण त्यांना आपल्या वडिलांना मदत करायची. त्यामुळे मुंबईतले जे काही प्रश्न आहेत याच्यावरती श्रीकांत शिंदे यांची संघटनात्मक चाचपणी, माजी नगरसेवकांशी संवाद किंवा इथल्या प्रश्नांच्या बाबतीत संघटनात्मक पातळीवर ते काम करतायत. आता प्रश्न येतो की हे जे 2 युवराज आहेत यांच्याबद्दलच्या व्यक्तिगत किंवा त्यांच्या आवडीनिवडींचा, त्यांच्या शक्तिस्थानांचा आणि त्यांच्यामधल्या काही उण्या गोष्टींचा. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात आदित्य ठाकरे यांच्याबद्दल. आदित्य ठाकरे हे एक तरुण नेते आहेत. कविता करणं किंवा काहीस साहित्य किंवा इतर सामाजिक भान, पर्यावरण याच्या बाबतीत काहीसे संवेदनक्षम असलेले असे ते नेते आहेत. खेळावरती आवड, कलेवरती आवड हा त्यांचा एक वेगळा आवडीचा असा भाग आहे राजकारणाबरोबर. आता ते दुसऱ्यांदा आमदार आहेत. मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली होती, पण त्यांना संघटनात्मक जे कौशल्य आहे ते काहीसं दाखवता आलं नाही किंवा त्यातून त्यांना ती उभारणी करता आली नाही असं आपण म्हणू शकतो. याचं कारण काय तर याचं कारणही मी आपल्याला सांगतो. ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 40 आमदार हे त्यांच्या पक्षातून बाजूला जातात आणि एक वेगळी व्यवस्था निर्माण करून महासत्तांतर घडवतात, याकडे आदित्य ठाकरे आणि त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांना लक्ष पुरवता आलेलं नाही. आता जर आपण विचार केला तर आदित्य ठाकरे आणि त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील जवळपास 30 ते 32 वर्ष सलग मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि तरीही लढा आपल्या मुंबईचा असा कार्यक्रम त्यांना आजही घ्यावा लागतोय. ते मुख्यमंत्री असताना धारावीच्या संदर्भात जे काही करायला हवं होतं ते जोरकसपणे त्यांना करता आलं नाही असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे. आता हे सगळं करत असताना अनेक प्रश्न आहेत की मग तो भाषिक गळचेपीचा असेल, मुंबईतल्या मराठी माणसांचा असेल किंवा अमराठी गुजराती भाषिक उद्योगपतींनी आणि बांधकाम व्यावसायिकांनी मुंबईतल्या मराठी माणसाच्या हिताला बाधा पोहोचवण्याचा असेल, या सगळ्या गोष्टीवर गेल्या काही काळामध्ये प्रश्न नीट शिवसेनेला मांडता आले नाहीत, विशेषतः उद्धव ठाकरेंना नीट मांडता आले नाहीत असं म्हणणारा एक मतप्रवाह एका बाजूला आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांची लढाई लढली, त्यामुळे त्यांच्या वारसा नेणाऱ्या मंडळींच्या बरोबर शिवसेना राहील असं वाटणाऱ्यांचाही एक महत्वाचा वर्ग मुंबईमध्ये आहे. आता या दोन्ही गोष्टींची उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे विशेषत्वाने कशी सांगड घालणार हे खूप महत्वाचं आहे. कारण आता लढाई फक्त भावनिक राहणार आहे की म्हणजे याच्या आधी जसे शिवसेना आणि ठाकरे अस्तित्व, हिंदुत्व, मराठी माणूस, मराठी भाषा याला साथ घालायचे आणि निवडणुका जिंकायचे. आता विकासाच्या नावावरती निवडणूक त्यांना जिंकता येणार असेल तर तो नेमका विकास त्यांनी काय केला हे त्यांना सांगावं लागणार आहे. दुसरीकडे आपण जर गेलो तर श्रीकांत शिंदे 3 वेळा खासदार झालेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून. प्रत्येक वेळेला त्यांचं मताधिक्य मोठं आहे आणि आता श्रीकांत शिंदे हे मुंबईतल्या अनेक माजी नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना एकत्र करून आपलं संघटन कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण त्याच वेळेला खासदार असल्याचा जो काही फायदा आहे, नुकतेच ते 4 देशांचा दौरा करून आले. ऑपरेशन सिंदूर या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एका शिष्टमंडळाचं नेतृत्व दिलेलं होतं. ते आता आपल्या पक्षातल्या आमदारांशी, खासदारांशी कशा पद्धतीत संवाद साधणार आहेत हे सुद्धा बघावं लागेल. नुकताच त्यांनी काही माजी नगरसेवकांबरोबर संवाद साधला. त्यांनी स्वतःचा मतदारसंघ हा तितकाच मजबूतपणे बांधलेला आहे. तीच गोष्ट आदित्य ठाकरे यांच्या बाबतीतही म्हणता येईल, कारण आदित्य ठाकरे यांना हरवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चंग बांधला होता. विशेषत्वाने श्रीकांत शिंदे यांनी चंग बांधला होता, कारण त्यांनी आपले मित्र, राजकीय मित्र, आपले पक्षातले सहकारी मिलिंद देवरा यांना तिथे निवडणुकीला उतरवलं होतं. हाय प्रोफाईल मिलिंद देवरा हे तिथे विजय मिळवू शकले नाहीत, ही वास्तविकता आहे. तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीतही आपण तसंच म्हणू शकतो. त्यांना हरवण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी जंग पछाडलं होतं. पण आपली निवडणूक, आपला अजेंडा असं लोकसभेच्या आधी श्रीकांत शिंदे यांनी ठरवलेलं होतं. मला बाजूचं काहीच दिसत नाहीये, मला मासा नाही माशाचा डोळा दिसतोय असं म्हणत त्यांनी कल्याण लोकसभा लढवली आणि
दणदणीत मतांनी ते विजयी झाले. पण हे सगळं करत असताना या भागातले अनेक प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी काही प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेले आहेत. आता ज्या वेळेला 23 महानगरपालिकांचा प्रश्न येईल किंवा निवडणुकीचा मुद्दा येईल त्यावेळेला कल्याण डोंबिवली मधली निवडणूक असणार आहे. तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आक्रमकपणे उतरणार आहे. याच्याशी कशा पद्धतीत श्रीकांत शिंदे मुकाबला करणार आहेत हे बघावं लागेल. कारण त्यांनी जर तिथे मुकाबला करताना तिथे त्यांना काही फटका बसला तर मुंबई ठाणे जिंकूनही त्याचा फारसा काही फायदा होणार नाहीये. श्रीकांत शिंदे हे तरुण आहेत, उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत आणि आदित्य ठाकरे असो किंवा श्रीकांत शिंदे असो या दोघांबद्दल आणखी एक वैशिष्ट्य मला जे आपल्याला सांगायचंय हे दोघंही उत्तम क्रिकेटचे जाणकार आहेत. आदित्य ठाकरे हे मध्यमगती गोलंदाजी करतात त्यामुळे आपल्या गोलंदाजीला असलेली नीप आणि स्टंपामध्ये प्रत्येक चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि विकेट घेण्याचा प्रयत्न हे त्यांनी जे क्लब पातळीवरचं क्रिकेट खेळताना केलेलं आहे. श्रीकांत शिंदेच्या बद्दल सांगायचं तर तेही उत्तम क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या बाबतीत एक गोष्ट आपण सांगू शकतो की सरळ बॅटने खेळणं हा त्यांचा स्थायी भाव आहे किंवा त्यांना सरळ बॅटने फटके मारणं हे अधिक आवडतं. अशा परिस्थितीमध्ये जर श्रीकांत शिंदे हे जर मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे या महानगरपालिका जर आणि जिल्हा परिषदांमध्ये पोहोचू शकले लोकांपर्यंत, तिथल्या स्थानिक समस्या, तिथली स्थानिक राजकारण किंवा तिथले स्थानिक जे काही कंगोरे आहेत याच्यावर जर ते नीट अभ्यास करू शकले तर त्यांची मदत त्यांचे वडील आणि उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होऊ शकणार आहे. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण बघतोय त्यावेळेला एक शिवसेना, एक निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये 2 युवराजांचं अस्तित्व हे डावावर लागलेलं आहे. या दोघांचाही जर विचार केला तर दोघांवरही आपापल्या वडिलांचं प्रचंड प्रेम आहे. म्हणजे आणि त्यातही आणखी महत्वाचं काय तर या दोघांच्या बाबतीतही त्यांच्या विरोधी वडिलांचं म्हणजे आदित्य ठाकरेंबद्दल जर आपल्याला सांगायचं असेल तर आदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठी काही मंडळी पक्षातली प्रचंड प्रयत्न करत होती. पण एक हळवा कोपरा हा एकनाथ शिंदे यांच्या मनात आदित्य ठाकरेंबद्दल होता. तीच गोष्ट श्रीकांत शिंदेच्या बाबतीतही उद्धव ठाकरेंच्याकडे आहे. त्यामुळे हे दोन्ही म्हणजे उद्धव आणि एकनाथ हे दोघंही परस्परांच्या मुलांना सांभाळण्याचा प्रयत्न करतायत. आता ही दोन्ही मुलं आपल्या वडिलांना किती सांभाळतायत आणि आपल्याकडे आलेली संघटना कशी सांभाळतायत याच्यावरच या दोन्ही युवराजांची ऍसिड टेस्ट होणार आहे. आणि त्यामुळे येणारी एक निवडणूक जी संपूर्ण राज्यभरामध्ये जिला मिनी विधानसभा म्हणतोय त्या मिनी विधानसभेमध्ये आजच्या वर्धापन दिनाच्या दिवशी युवराज आदित्य वरचढ ठरणार की युवराज श्रीकांत आदित्यला मात देणार याकडे राजकीय समीक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतंय येणारी जी मिनी विधानसभा आहे मग त्यामध्ये महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील या सगळ्यामध्ये आदित्य सरस ठरणार की डॉक्टर श्रीकांत सरस ठरणार आपल्याला काय वाटतंय? आजचा वर्धापन दिन साजरा करण्याचा मान म्हणजे 19 जून 2025च्या दिवशी वर्धापन दिन साजरा करण्याचा मान सर्वाधिक प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात तो कोणाकडे जातो? एकनाथ शिंदे यांच्याकडे जातो जे स्वतः माजी मुख्यमंत्री आहेत किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातो हेही माजी मुख्यमंत्री आहेत आणि ते मवियाचे माजी मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे महायुतीचे माजी मुख्यमंत्री होते. त्यामुळे आपल्याला काय वाटतंय आणि ते आपण आम्हाला कळवा आणि आपल्या कॉमेंट्स ज्या आहेत त्या इथे जो पाऊस पडतोय तशा जर आल्या तर त्याचं स्वागतच आहे. बाकी आता इथे जी काही सगळी हिरवीगार हिरवळ पसरलेली आहे तशी हिरवळ ही महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरात लवकर बहरो अशा शुभेच्छेसह एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही 19 जूनच्या वर्धापन दिनानिमित्तच्या शुभेच्छा. मित्र हो, आपण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.